आई नंतर जर नवऱ्याचं हृदय कोणाला समजत असेल ना तर ती पत्नी. आणि जेव्हा अशी पत्नी खंबीरपणे साथ देणारी असतील ना मित्रांनो, तेव्हा हे गाडी बंगला पैसे मान सन्मान हे तुमच्या पायाशी लोटून घेणार पोरांनो. ती आई आहे, ती बायको आहे, ती बहीण आहे, ती सून आहे. ते एका कल्चरमध्ये 20-25 वर्ष वाढून ती दुसऱ्या कल्चरला स्वतःला ऍडजस्ट करून घेऊ राहिली. किती जणांना असं वाटतं बायकोशिवाय माणसाचं जीवन अधूर आहे? सगळ्यात जवळचं बायकोच्या कोण आहे हो? पोरं की आई बाप का सासू सासरे की तिचे मित्र मैत्रिणी, कोण का नवरा? आणि जर त्याच्यावर वेळ आली चूज करायची, आई बाप पोरं की नवरा, कोणाला चूज करण? खरंच नवरा चूज करणार तुम्ही? येस ऑर नो? सत्य आहे. कारण की आईबापांनी पण सांगितलं असतं, बाळा तुझी साथ आमची साथ फार थोड्या दिवसाची आहे. तुझा आयुष्याचा जोडीदार म्हणजे कोण असणार? तुझा नवरा असणार आहे. बायको फार प्रेमळ असती, फार दयाळू असती, फार संघर्ष करते. ती मुलाची काळजी घेते, घराची काळजी घेते, नवऱ्याची काळजी घेते, आपल्या आई वडिलाची काळजी घेते, स्वतःची काळजी घेत नाही, टायमिंगला खात नाही पण आपल्याला खाऊ घालते. तिच्या मनाचं काहीच नाही करत, ती सगळं आपल्या मनाचं करते. रात्र रात्र जागती, तिचं दुखत असताना आपण लक्ष नाही देत, पण आपलं दुखत असताना ती रात्री 2-3 वेळा उठून म्हणते, डोकं दाबती, अंगावर येऊन टाकती. त्याला बायको म्हणतात. चेहऱ्यावर थोडंसं नाराजगी आली तर ती येऊन म्हणती, काय होतंय, टेन्शन आहे का काही? त्याला बायको म्हणतात. जेवण करता करता मुलगा म्हणतोय, आई लई पोटात दुखायला लागले, तर त्याला लगेच मांडीवर घेते. त्या जेवण करता करता आता बसलीये उठून, तर नवरा म्हणतो, मला हे मोबाईल आणून दे. उठायची इच्छा नाहीये, तिच्या भाजी घेण्यासाठी उठू शकत नाही, पण नवरीने सांगितले म्हणून उठून तिला ते काम करावं लागतं. सॅक्रिफाईस करते. ते त्याग आहे, ते प्रेम आहे, ती करुणा आहे, ती दया आहे, ती आई आहे. ती सगळे रोल पार पाडती एका नवऱ्याच्या जीवनात येऊन. तिचा संघर्ष, तिचं दुःख, तिचे अश्रू ह्या जगात फक्त भगवंताला दिसू शकतात. आणि जो खरा प्रियकर आहे ना, त्या प्रियकराला पण फार थोडंसं कळू शकतं. असं राधा आणि कृष्णाच्या संवादामध्ये राधा कृष्णाला सांगत होते, तेव्हा कृष्ण म्हणले होते की हे बघ बनलोय मी पूर्ण राधा. तेव्हा ती म्हणली होती, फक्त राधाचे कपडे आहेत, राधा पूर्ण समजण्यासाठी तुला राधा बनावं लागेल का ना. आणि त्यावेळेस भगवंतानी स्वतः अवतार घेतला होता आणि म्हटले होते, मीच राधा अवतार घेईन. आणि भगवंतानी मग अवतार घेतला होता चैतन्य चरित्रामृत जे लिहिलंय चैतन्य महाप्रभूचा. आणि ते राधा 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 चिक चिक करत भगवंताच्या प्रेमात पागल झालते. कारण की तिच्या एवढं प्रेम, कारण की ती आई आहे, ती बायको आहे, ती बहीण आहे, ती सून आहे. ते एका कल्चरमध्ये 20-25 वर्ष वाढून ती दुसऱ्या कल्चरला स्वतःला ऍडजस्ट करून घेऊ राहिली. स्वतःच्या शरीरात मधलं अक्षरशः फार सगळे नाते गोते तिचे बदलत असतात, तिला ऍडजस्ट करावं लागतं स्वतःच्या जीवनामध्ये. आणि अशी पत्नी भाग्याने भेटती, नशिबाने भेटती. लोकाला पत्नी भेटत नाहीये, भेटली तरी रूप चांगलं नाहीये, कुणाची बुद्धी चांगली नाहीये, कुणाला ऐकायला येत नाहीये, कुणाच्या सवयी फार वाईट आहेत. पण मला असं वाटतं की भगवंतांनी आपल्या आयुष्यात एवढ्या सुंदर पतिव्रता देवीसारख्या पत्नी आणल्यात. मला असं वाटतं त्या पत्नींची पूजा केली पाहिजे मित्रांनो. आपण फार गरज या गोष्टीची. सर्दी होतीये, त्रास होतोय, दुखणं आहे, कधी हॉस्पिटल ती एकटीच गेली, पण मला थोडी सर्दी झाली, जर थोडा त्रास झाला, माझी चिडचिड होतीये, मी ओरडतोय, रात्री मला 2 वेळा उठून बघतीये, पाणी आणून देते, माझ्या अंगावर कपडे टाकते. कोण भेटणार? देव तरी असं करू शकतो का जीवनामध्ये? आई नंतर जर नवऱ्याचं हृदय कोणाला समजत असेल ना तर ती पत्नीला. आणि ते पत्नी आणि म्हणतात ना, लक्ष्मी अशाच ठिकाणी नांदती ज्या घरची लक्ष्मी खरंच स्वतःला लक्ष्मीसारखं बनवते. आणि ती लक्ष्मी आणि भगवंत अशा ठिकाणी भरमसाठ पैसा टाकतात की ज्या घरातून लोकांचं कल्याण होऊ शकतं. काय वाटतं तुम्हाला? यस, ॲडजस्टमेंट फार गरजेची आहे. कारण की पत्नी जर विचार केला तर पत्नीचं वर्णन नाही करू शकत आपण.
आपण शरीराला जन्म नाही देऊ राहिलो, पत्नी पूर्णपणे आपलं कुटुंब वाढवते, ती पाय आहे, ती भक्कम असेल ना मित्रांनो, काही पण करू शकतो आपण, काही पण. तिच्याशिवाय जेव्हा मला घरामध्ये मोबाईल हातात भेटतो, पाणी हातात भेटतो, कपडे भेटतात, टायमिंगला जेवण भेटतं, घरातलं सगळं नीट सपासप क्लिअर सगळ्या काही गोष्टी भेटतात, मी पळतोय बाहेर जाऊन पैसे कमवून आणतोय, पण सगळं घर ती चालवती. जेव्हा ती जवळ असती ना तेव्हा व्हॅल्यू नाही कळत, पण जेव्हा मला उठून एखाद्या वेळेस चहा बनावा लागला, एखाद्या वेळेस झाडू मारावा लागला, माझा शर्ट मला पिळावा लागला, त्यावेळेस मला त्याची जाणीव व्हायला लागली. नो कंप्लेंट, नो ब्लेमिंग, नो रिक्वायरमेंट, काही नाही. आज एवढ्या लेवलची लाईफस्टाईल जगतीये तरी काहीच हट्ट नाहीये, घरात पैसे पडून असतात, फ्रीडम आहे. आणि जेव्हा सगळं असू सुद्धा तुम्ही भोगायला तयार नाहीयेत, याचा अर्थ श्रीमंती असू किंवा गरिबी असू, आतले संस्कार नाही बदलले पाहिजे. उच्च विचार, साधी राहणीमान, ह्या प्रिन्सिपलवर माझी बायको जीवन, याला म्हणतात लाईफ, याला म्हणतात जीवन. आणि जेव्हा अशी पत्नी खंबीरपणे साथ देणारी असतील ना मित्रांनो, तेव्हा हे गाडी, बंगला, पैसे, मान सन्मान हे तुमच्या पायाशी लोटून घेणार. पोरांनो, किती पत्नी साथ द्यायला तयार आहेत आपल्या हजबंडला? बोला मला, आहे का रेडी? करावं लागेल तुम्हाला. भगवान कृष्ण म्हणतात, मोती जो माळ आहे त्या माळेतला धागा दिसत नाहीये, कारण की लोकांना वाटतं की हे मोतीच इम्पॉर्टंट आहेत, धाग्यावर पूर्ण ती माळ असती. राईट और रॉंग? तसं पत्नीचं कर्तव्य दिसत नाहीये, आपल्या पार्टनरचं काम दिसत नाहीये, पण त्या कामाशिवाय पुढं काहीच चालू शकत नाही. टाकीतलं पेट्रोल दिसत नाहीये, पण करोड रुपयाची गाडी त्या पेट्रोल शिवाय नाही होणार. येस और नो? मग आज तुमसमोर जो अशोक तोडमल लढतोय, किंवा जे लीडर लोक लढतात, किंवा ज्या पत्नी लढतात, खंबीरपणे त्या नवऱ्याची किंवा त्या बायकोची साथ आहे. आणि मी अशा सगळ्या पत्नींचं आणि अशा सगळ्या पतीचं स्वागत करतो की जे एकमेकाला सपोर्ट करू राहिले. तरी पण एवढं सगळं समजून सुद्धा काही हजबंड लोक अहंकारी असतात ना, तर त्यांना समजवण्यासाठी काही टिप्स देतो मी, सांगू का? तर याचा पहिला पार्ट, अहंकारी पतीला हाताळण्यासाठी 8 टिप्स. पहिली टिप, कोणती गोष्ट करण्यापूर्वी हुशारीने करा, हुशारीने निर्णय घ्या. म्हणजे पटपट कुठं पण काही नका बोलू, थोडं विचारपूर्वक बोला त्यांसोबत, त्यांचा इगो कुठून पण हार्ट होऊ शकतो. पहिली टिप्स. दुसरा नियम काय आहे? ट्रिगर पॉईंट शोधा. उदाहरणार्थ, केव्हा त्यांचा अहंकार दुखतो, केव्हा त्यांना राग येतो, केव्हा त्यांचं खटकाखटके उडतात, चेक करा. तुम्हाला लई पॉईंट नाही भेटणार, रिपीटेड तेच पॉईंट भेटतील. त्यांचा ट्रिगर पॉईंट शोधा की कधी ते हार्ट होतात. क्लीन नसल्यावर, टायमिंगला न आल्यावर, फोनवर बोलल्यावर कधी ते ट्रिगर होतात, तो लक्षात ठेवा पॉईंट्स. नेक्स्ट पार्ट, पती जेव्हा उद्धटपणे बोलतो तेव्हा त्याच्याशी उद्धटपणे बोलू नका. मग अशी जसं झालं, तो रागात आहे, तुम्ही शांत व्हा. फोर्थ टिप्स, आपल्या पतीने आधी केलेल्या चुकीबद्दल शांत आणि संयमाने सांगा, त्याला त्याच्या चुकाची जाणीव करून द्या. पण कधी? तेवढी चाललंय तेव्हा नाही, मूडमध्ये असल्यावर, शांत वातावरण आहे तेव्हा. हो, लय भारी वाटते आज. पण एक सांगू, त्या दिवशी लय हार्ड झालं. का झालं माहिती आहे का? तुम्ही असं नाही, असं करायला पाहिजे होतं. आलं का लक्षात? अहंकारी पतीला थोडं मॅनेज करण्यासाठी चौथी टिप्स. पाचवी टिप्स आहे, त्याला दुखापत न होता झुका. म्हणजे कधी कधी समोरच्याला हे करायचं ना, झुकल्यासारखं राहून दे. जो झुकता है ना, वो पति को भी झुका सकता है और पत्नी को भी झुका सकता है, और जो नहीं झुकेगा ना, वो दोनों भी कट जाएंगे. कारण की झुकावं लागन. तुमच्या जोडीदाराशी स्पष्ट आणि थेट बोला. इतरांशी बोलू, नवऱ्याला किंवा पत्नीला जे पण आसन, ज्याला नीट करायचंय त्यालाच डॉक्टरकडे नेलं पाहिजे, किंवा ज्याचा प्रॉब्लेम आहे त्यालाच सांगितलं पाहिजे. नाहीतर पेशंटला नीट करायचंय आणि डॉक्टर काय करतोय, नातेवाईकाला स्ट्रेचरवर आणून टाकतोय. ज्याचा प्रॉब्लेम आहे त्या संग डिस्कस करा. 7 नंबर, त्याच्या चांगल्या गोष्टीचे कौतुक करा, म्हणजे प्रशंसा करा, तारीफ करा त्याची. जेव्हा चान्स भेटेल तेव्हा. तुम्हाला वाटते ना बदलायचे, यांना हँडल करायचे, तर हे टिप्स आहेत. 8वी गोष्ट आहे, तुमच्या जोडीदाराचा स्वभाव समजून घेण्यासाठी जास्त वेळ द्या. ही 8वी गोष्ट आहे. अंडरस्टँड करा. कधी कधी खटके उडलेत, कधी कधी हे रागात येतात, कुठल्या यांची तारीफ करायची आहे,
हे सगळं तुम्हाला जर कळलं तर एक दिवस नवरा पण तुम्हाला बदलवण्यासाठी या गोष्टी करू शकतो. जे पत्नी जे काही सगळं करते ते नवऱ्याला नाही सांगू शकत, आणि नवरा जे काही करतोय ते पत्नीला नाही सांगू शकत. नवरा बायकोला दुःख सांगत नाही, कारण की त्याला माहिती असतं आपली बायको हळवी, आपली बायको लगे इमोशनल होईल, रडत बसल. नवरा दुःख नाही सांगत बायकोला. तसं नवरा बायकोचं भांडण झाल्यावर भिंत असते बघा, नवरा खाली झोपतो, बायको बेडवर झोपते, किंवा बायको बेडवर झोपते, नवरा खाली झोपतो. राईट और रॉंग? येणाऱ्या काळात आपण पती आणि पत्नीने असं तयार करावं, आपले मुलं जरी आपल्याला सोडून गेले तरी आपण शरीर सोडताना एकदम सुखदायक आनंददायक जीवन जगलो पाहिजे, असं दोघांना कमिटमेंट केलं पाहिजे.